छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भाषणापुरतं मर्यादित ठेवायचे आणि त्यांच्याच नावाने खंडण्या वसूल करायच्या, अशा प्रकारे जर चालत असेल तर छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार हा या ठिकाणी कोणालाच मिळू शकत नाही। आणि या उलट तुम्ही आमच्यावरती आरोप करता की शिवरायाचं नाव घेऊन खंडणी गोळा करता। अरे ही अवलाद आमची नाहीये, तुमच्याकडे असेल। तुमच्या गुहेमध्ये घुसून देखील वाघाचे दात मोजू शकतो। आणि लक्षात ठेवा, माझं देखील कुलदैवत हे इंदापूरचं नीरा नरसिंगपूरचा नरसिंह आहे। मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराचा कोथळा काढल्याशिवाय थांबणार नाही। मुंबई नंबर 1 ट्रान्सपरन्सी पारदर्शक कारभारामध्ये आता याच्यात अर्धवटपणा काय, अर्धवटराव नाही म्हणजे काय म्हणालो मी, अर्धवटपणा काय आहे मुख्यमंत्री महोदय? पहिले देवेंद्र फडणवीसला तर निपटा। देवेंद्र फडणवीस बोलले किंवा मोदींचं नंतर बघा, पहिलं फडणवीसची निपटा। आम्ही काय तोच धंदा करत राहायचा, लाईनीमध्ये एकेकाला निपटत बसायचं। त्याच्यापेक्षा दोघेही एकदम या, दोघांनी निपटून टाकतो। मग काय, कोणत्या तोंडाने तुम्ही इंदिरा गांधीवरती टीका करता? जी आणीबाणी जी बोंबलता तुम्ही, ही आणीबाणी नाही तर दुसरं काय आहे? ही आणीबाणी नाही। एखाद्या वृत्तपत्रावरती तुम्ही बंधन आणू शकता, छापू नका म्हणून कंप्लेंट करू शकता। वृत्तपत्राच्या बंदीच्या बाजूने आम्ही नाही आहोत, पण त्याच वेळी माझा सवाल आहे, अरे आणीबाणीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? ज्यावेळी या देशातली लोकशाही हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, या देशामध्ये आणीबाणी लागली, त्यावेळी त्या आणीबाणीला समर्थन देणारे तुम्ही होतात आणि त्या आणीबाणीच्या विरुद्ध जेलमध्ये जाणारे आम्ही होतो। होय, माझा बाप 19 महिने जेलमध्ये होता। पण मला गुंडापुंडांची गरज नाही, माझा सैनिक मर्द आहे। पण गुंड एवढ्यासाठी घेतायत कारण सैनिकांचा मुकाबला करण्याची हिम्मत नाही, मुळामध्ये तुमच्याकडे कार्यकर्तेच नाहीत। भारतीय जनता पार्टी ही गुन्हेगारांची पार्टी है। एकदा जरा अपने गिरेबान में भी झांक कर देखो, सच क्या है ये तुम्हें नजर आएगा। कभी आईने के सामने भी खड़े होकर देखो, सच क्या है तुम्हें नजर आएगा।